श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज नृसिंह सरस्वतीचा परंपरेत अवतार घेऊन श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोट भूमीत पदार्पण केले. त्यांच्या दर्शनाने भक्तांच्या अंतःकरणात शुद्ध व भक्तीचा स्रोत वाहू लागला. एक चमत्कारिक तेज त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येईल. त्यांच्या चरणी गेलेले दुःख, रोगी, निराश लोक नवनवीन अनुभूती घेऊ लागलेत. स्वामींचं रूप हे आगमन अचिंत्य व अतिशय प्रेमळ होते. त्यांचा वास अक्कलकोट येथे असून त्यांनी अनेक वर्ष तेथे भक्तांवर कृपा केली. भय नाही, मी आहे हा त्यांचा दिलासा देणारा मंत्र होता. जीवनाची म्हणजे भक्ती, करुणा आणि अद्भुत चमत्कारांचा गाथा होती. त्यांच्या पहिल्या दर्शनानेच भक्तांना एक अविलक्षण अनुभूती मिळत असे, जणू काही आत्माचं शुद्धीकरणच झाले. आणि स्वामी समर्थ महाराजांचा पहिला पुष्प आहे. शीर्षाखाली एक सुंदर, भावनिक आणि भक्तिपूर्ण पुष्प दिले आहेत. स्वामी समर्थांचा पहिला पुष्प आहे. अक्कलकोट नगरीत एक अनोखे तेज प्रकटले. भक्तांच्या डोळ्यापुढे स्वामींचा रूप उजळले. न सोहळं न दोपट तरीही एक तेजस्वी बावा, जणू देवच अवतरला या अक्कलकोट येथे. आणि स्वामींचा पहिला पुष्प आहे. अक्कलकोट नगरीत एक अनोखे तेज प्रकटले. भक्तांच्या डोळ्यापुढे स्वामींचा रूप उजळले. न सोहळं न दोपट तरीही एक तेजस्वी आबा, जणू देवच अवतारला नररूपात आला. रस्त्याच्या कडेला बसलेला पण ब्रह्मांड व्यापणारा, कधी हसणारे, कधी रागवणारे, पण प्रेमळ अंतःकरणाचा भय नाही, मी आहे ही त्यांचा गरुडवाणी अश्रूचा प्रवाहातही दिली त्यांनी भक्तांना उनी. गेल्याच क्षणी आले एक वृद्ध, उताशना आणि पीडित. स्वामींच्या नजरेतून उतरली कृपेचा रेषा. नितळ, तुझं दुःख गेलं एवढंच बोलले